नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत पालक कॉर्न सँडविच, जे की चवीला खूप अप्रतिम आणि झटपट बनतं। सगळ्यात आधी पॅन मध्ये इथे बटर गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये कॉर्न ऍड केलेले आहेत। कॉर्न 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मग त्यामध्ये आपल्याला पालक ऍड करायचं आहे। पालकाची एक जुडी घेतली आहे, ती ऍड करून घेतली आहे। आता हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। पालक खूप ओव्हरकुक झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या। तर जसंच याच्यातलं पाणी आटेल की आपण पुढचं साहित्य ऍड करणार आहोत। आता त्याच्यामध्ये इथे पिझ्झा सीझनिंग ऍड केलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ ऍड केलं आहे। याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याला 2 मिनिटं अजून परतून घेणार आहोत, कारण की त्याच्यात पाणी अजूनही आहे। जसं याच्यातलं पाणी ड्राय झालं की त्याच्यामध्ये आपण चीज ऍड केलेलं आहे आणि इथे पनीर घेतलंय, थोडंसं क्रम्बल करून घेतलेलं आहे। तर ही फिलिंग जी आहे ती खूप हेल्दी पण होते, सँडविच आपलं हेल्दी होतं, चीजी सँडविच पण होतं, चवीला सुद्धा अप्रतिम होतं। थोडंसं दूध ऍड केलेलं आहे, जेणेकरून जे चीज आहे ते छान मेल्ट होईल आणि या फिलिंगला एक छानसा चीजीनेस, पनीर छान क्रम्बल होतं। सगळं एकत्रित आल्यानंतर हे अशा पद्धतीने होतं। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देणार आहोत। असं हलकंसं ओलसरच हवं हे। आता आपण सँडविच असेंबल करून घेणार आहोत। हे जे फिलिंग आहे हे इटसेल्फच ओलसर आहे, म्हणून आपल्याला ब्रेडला काही लावून नाही घ्यायचं। डायरेक्ट इथे ग्रिलर वरती मी ब्रेड तूप ऍड केलंय, त्यावर ब्रेड टाकलेत आणि जे फिलिंग आपण बनवलं होतं ते मी इथे ऍड करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा एक ब्रेड स्लाइस ठेवायची आहे आणि बटर किंवा तूप तुम्ही ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे। आणि हे ग्रिल करून घ्यायचंय। 2 मिनिटात छान ग्रिल करून झालेत आणि बघू शकतात अतिशय हेल्दी, टेस्टी आणि खूप छान असं पालक कॉर्न सँडविच रेडी झालेलं आहे।